आज जगद्विख्यात साहित्यिक, साहित्य सम्राट, साहित्यरत्न, लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांचा 104वा जन्मोत्सव नांदुर्गा म्हणजे धाराशिव तालुक्यातील धाराशिव जिल्ह्यातील नांदुर्गा या गावामध्ये आज संपन्न होतोय। आज खऱ्या अर्थानं या जन्मोत्सवासाठी आज उपस्थित राहिले। या जन्मोत्सवासाठी जयंती कमिटीचे अध्यक्ष आदरणीय गणेशजी शिरसाट व उपाध्यक्ष विलासभाऊ कांबळे आणि सर्व जयंती कमिटी आणि नांदुर्गा गावातील आमचे मातंग बांधव भगिनी सर्व ग्रामस्थ यांच्या प्रयत्नातून ही सुंदर अशी जयंती आज इथे संपन्न होतीये। आणि आता थोड्याच वेळामध्ये मिरवणूक निघणार आहे। जयंतीच्या जन्मोत्सवाच्या महिन्याचा हा शेवटचा टप्पा आहे। तर खरं पाहता आज अण्णाभाऊ साठे यांचा जन्मोत्सव इथं साजरी होतोय। गावामध्ये जल्लोष मला दिसतोय। तर अण्णाभाऊंचे विचार आपण आत्मसात केले पाहिजे। अण्णाभाऊंचे विचार लहान लेकरापासून थोरांपर्यंत ते पोहोचले पाहिजे आणि पिढ्यानपिढ्या या जयंत्या झाल्या पाहिजे, वर्षानुवर्ष जयंत्या झाल्या पाहिजे आणि जयंत्या साजरी झाल्या। अण्णाभाऊंना आपण प्रत्यक्षामध्ये पाहिलं, त्यांचे विचार आपण डोक्यामध्ये घेतले तर पुढील पिढ्या घडत असतात। या दृष्टिकोनातून अण्णाभाऊंचे महापुरुषांचे विचार घेण्याच्या दृष्टिकोनातून जयंत्या ह्या साजरी झाल्या पाहिजे। आणि अगदी गेल्या 1 ऑगस्टपासून ते आता 31 ऑगस्ट होतंय। आज 29 तारीख आहे। तर पायाला भिंगरी लावून आम्ही फिरतोय जिल्हाभर, महाराष्ट्रामध्येही आम्हाला जावं लागतंय। समाज बांधव आग्रह करतात। आज गणेश भाऊ, विलास भाऊ, आमचे दिलीप भाऊ असतील, दत्ता भाऊ असतील, इथले सर्व बांधवांच्या आग्रहाखातर आज आम्ही इथं आलेलो आहोत। तर खरंच अण्णाभाऊंचे विचार घ्या। अण्णाभाऊंना भारतरत्नासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रितपणे लढायचं आहे। अण्णाभाऊंना भारतरत्न मिळवून देणं, कारण या भारत देशाची शान आहे अण्णाभाऊ साठे आहेत। रशियामध्ये अण्णाभाऊ जाऊन आलेले आहेत। त्यांचा खरा मान, खरा जन्मोत्सवाचं फलित कधी होणार तर अण्णाभाऊंना भारतरत्न मिळाल्यानंतर। त्यामुळे प्रत्येकाने एक गाठ मानाशी बांधायची आहे आणि भारतरत्नासाठी लढायचं आहे। एवढाच संदेश मी आजच्या जयंती दिनी देते आणि इथेच थांबते। मॅडम, आज अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य वादक हे आजकाल पारंपरिक पाठीमागं चाललंय, डॉल्बी, डीजे, ह्याच संदर्भात काय आपली मनोगत नाही व्यक्त करावी थोडीफार? खरं पाहता जयंतीमध्ये जल्लोष म्हटलं तर या गोष्टी येतात, डीजे वगैरे। तर अलीकडे जे ट्रेंड आलेला आहे की आम्ही वैयक्तिक डीजे आणला, आम्ही या ठिकाणचा डीजे आणला, मग त्याचा खर्च या वाढवे असतो, लाखो रुपये त्याच्यासाठी द्यावे लागतात। परंतु सामान्य जनता, सामान्य वस्तीवरची, आता मातंग वस्ती म्हणजे गोरगरीब जनता, यांनी कामाला जावं, इथल्या महिला मोलमजुरीला जाव्या, खुरपायला जावं, म्हणजे वास्तवस्थिती मी मांडते, तेव्हा कुठं घरातली चूल पेटते। मग असं असताना आपण देखाव्याच्या मागे न पळता, की देखावा कसा होईल याच्या मागे न पळता, हलगी ही मातंग समाजाची शान आहे, हलगी मातंग समाजाची परंपरा आहे। हलगीनं मातंग समाजाच्या अनेक पिढ्या जगवलेल्या आहेत। त्यामुळं आपण पारंपरिक जे वाद्य आहेत, अगदी तुतारी असेल, हलगी असेल, ढोल असेल, ताशा असेल, आपलं आर्गन असेल, ह्या ज्या काही गोष्टी आहेत, बँजो पार्टी ज्याला म्हणतात, बँड ज्याला म्हणतात, बँड चालवणारे मातंग वस्तीतले काही लोक आहेत, पिढ्यानपिढ्यांनी बँडचे व्यवसाय केलेले आहेत। तर आपण ह्यांचे रोजगार बंद करणाऱ्या ह्या डीजे वगैरे आहेत, तर हे न होऊ देता आपण आपले व्यवसाय आपण जपले पाहिजे। आपण ह्यालाच म्हणजे पुरस्कार केला पाहिजे, ह्यालाच पुरस्कृत केलं पाहिजे, याचीच मागणी आपण केली पाहिजे। खेड्यापाड्यामध्ये डीजेच्या नादी लोकांनी लागलं नाही पाहिजे, कारण आपली कॅपॅसिटी तेवढी नसते। आपण मोलमजूर खाणारी लोक आहेत। आपण काय आता जे म्हणलात तुम्ही, बँडवाले जे असतात ते प्रत्येक गावामध्ये त्यांची पहिली एक कमिटी होती, 10 माणसाची, 15 माणसाची, त्यांचा रोजगार भेटत होता। हा असे साहित्य तुम्ही बाजूला ठेवून डीजी वगैरे आजकाल जी घेतायत, हे योग्य आहे का अयोग्य आहे? हे अयोग्य आहे भाऊ, टोटली अयोग्य आहे। पत्रकार साहेबांना मला सांगावंसं वाटतं, कारण बँडचा जे धंदा आहे तो मातंग समाजाचा आहे, पिढ्यानपिढ्यापासून चालत आलेला आहे आणि कला ही मातंग समाजाकडे भरभरून आहे। परंतु आज त्या लोकांवरती उपासमारीची वेळ आलेली आहे। SC कॅटेगरीतले लोक हा धंदा करतात आणि आज प्रत्यक्षामध्ये उपासमारीची वेळ आलेली आहे। तर हे उपासमारी न होऊ देता आपण जर स्वतः खेड्यापाड्यांमधून जर ह्याला पाठिंबा दिला की आपण डीजे नाही वाजवायचा, आपण पारंपरिक वाद्य वाजवायचे, असं जर प्रत्येकाने ठरवलं तर उपासमारीची वेळ आपल्यावरती येणार नाही आहे। आणि जे लखपती करोडपती आहेत त्यांची घरं भरणार नाहीत, ते करोडपती असणारे करोडपती होणार नाहीत। तर जे खायला मोजित आहेत, घरामध्ये ज्यांच्या चूल पेटत नाही, त्यांना जर आपण धंदा दिला, त्यांना जर आपण त्यांच्या जर
तर 100% त्यांचं घर आपल्यामुळं चालेल. हेच महापुरुषांचे विचार आहेत. हो, उपेक्षितांना जगवणं हेच महापुरुषांचे विचार आहेत. त्यामुळं आपलं पारंपरिकतेला धरून चाललं पाहिजे आपण, असं माझं वैयक्तिक मत आहे. मी ॲडव्होकेट पूजाताई देडे, लहुजी विद्रोही सेना संस्थापक.